नमस्कार, मी सुवर्णा जोशी. बुलेटिनमध्ये स्वागत. कोरोनाच्या कठीण काळातही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा नको तो उद्योग समोर आलेला आहे. कोट्यवधींच्या शालेय साहित्याची खरेदी करण्यात आली आहे, जेव्हा की शाळा बंद आहेत. शाळा बंद असल्याने खरेदी केलेले साहित्य नेमकं कुणाला देणार असा सवाल करत विरोधकांबरोबर सत्ताधाऱ्यांनी सुद्धा प्रशासनावर टीकेची झोड उठवली आहे. सध्या पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनानं थैमान घातलंय. एकीकडे रेमडेसिव्हिरचं इंजेक्शन घेण्याकरता दिरंगाई करणाऱ्या महापालिका प्रशासनानं शाळा बंद असताना देखील अत्यावश्यक बाब असल्याचं सांगत तब्बल 47,000 विद्यार्थ्यांकरता गणवेश, पीटी ड्रेस इतकंच नाही तर स्वेटर्स आणि वह्यांची सुद्धा खरेदी केली आहे. त्यासाठी ठेकेदारांना 20 कोटींची रक्कम अदाही करण्यात आली आणि खरेदी केलेलं हे सगळं साहित्य आता धूळ खात पडून आहे. धक्कादायक बाब म्हणजे आयुक्त राजेश पाटील यांनी सगळी खरेदी नियमानुसार आणि न्यायालयाच्या आदेशानुसार झाल्याचं म्हटलंय. मात्र त्याबाबत ऑन कॅमेरा प्रतिक्रिया द्यायला नकार दिलेला आहे. न्यायालयानं दिलेला आदेश कोणता हे प्रशासन दाखवायला तयार नसल्यानं सत्ताधारी संतप्त झालेत. तर ज्या करारनाम्यानुसार खरेदी केल्या त्याची फॉरेन्सिक चाचणी आणि करारनामा तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांची नार्को टेस्ट करा, अशी गंभीर मागणी विरोधकांनी केलेली आहे. 20 कोटींचं साहित्य खरेदी करण्यात आलं. आयुक्त म्हणतात खरेदी नियमाप्रमाणे. ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण नजर टाकूया. न्यूज 18 लोकमतनं या सगळ्यावर काही सवाल उपस्थित केलेले आहेत. कोरोना काळात 2 वर्षांची खरेदी का केली? शाळा बंद असताना शालेय साहित्याची गरज काय आहे? विद्यार्थी घरी आहेत, मग साहित्य कोण वापरणार? केवळ मलिद्यासाठी साहित्य खरेदी केलं का? कंत्राटदारांना तातडीनं 20 कोटींचं पेमेंटही केलं, ते का? जनहित याचिका दाखल असतानाही खरेदी का करण्यात आली? आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांच्याशी अधिक बोलूया. गोविंद, एका बाजूला ऑक्सिजनचा तुटवडा जाणवतोय. महाराष्ट्रातल्या अनेक शहरांमध्ये रेमडेसिव्हिर इंजेक्शन मिळत नाहीये, त्याच्यासाठी रांगा लावाव्या लागतायत, भांडणं होत आहेत. अशी परिस्थिती असताना 1-2 लाख नव्हे 2 कोटीचं शालेय साहित्य विकत घेण्यात आलं पिंपरी चिंचवड महापालिकेकडे. अर्थातच सुवर्ण हे अत्यंत गंभीर बाब आहे. खरं तर मागच्याच आठवड्यात स्थायी समिती जी बैठक झाली त्यामध्ये रेमडेसिव्हिरची इंजेक्शन खरेदी करण्याचा जो मुद्दा आहे तो तहकूब ठेवण्यात आला. आता हे अत्यंत गंभीर बाब आहे की तुम्हाला इंजेक्शनची गरज असताना देखील तुम्ही इंजेक्शन खरेदीचा मुद्दा जो आहे, प्रस्ताव जो आहे ते तहकूब ठेवता आणि शालेय साहित्य जिथे शाळा बंद आहेत, विद्यार्थी घरी आहेत आणि पुढच्या 2 वर्षाची खरेदी महापालिका प्रशासनाने केलेली आहे. यासाठी न्यायालयाचा आदेश असल्याचं प्रशासनाकडनं सांगण्यात आलं. मात्र तो आदेश अजूनही दाखवायला तयार नाहीत. सत्ताधाऱ्यांनी सुद्धा याच्यावर आक्षेप घेतला आणि विरोधक तर या खरेदीच्या संदर्भात जो करारनामा झाला त्याची फॉरेन्सिक चाचणी करावी आणि ज्या अधिकाऱ्यांनी ठेकेदारांनी ही करारनामा केला त्यांची नार्को टेस्ट करावी, एवढा गंभीर आरोप या संदर्भात करण्यात आलेला आहे. मात्र अद्यापही कोणी या संदर्भात पुढे येऊन बोलायला तयार नाहीये. 12 कोटीचे शालेय साहित्य म्हणजे भर उन्हाळ्यात स्वेटर खरेदी केल्या गेलेले आहेत, पीटीचे ड्रेस खरेदी केले गेलेले आहेत आणि आपण जेव्हा या पालकांना बोललो तेव्हा त्यांचं म्हणणं होतं की आमच्यापर्यंत कुठलंही साहित्य आलेलं नाही आहे. वह्या ज्या आहेत त्या पोहोचलेल्या नाही आहेत, स्वेटर, गणवेश आहे ते पोहोचलेलं नाही आहे. आणि असं असताना म्हणजे जे साहित्य खरेदी केलं त्याचा पुरवठा देखील झाला नाही आणि त्यानंतरही पूर्ण बिलं यांना अदा केल्या गेलेली आहेत. शासनाचा आता GR आहे की कोणत्याही खरेदी संदर्भात केवळ 33%च तुम्ही रक्कम द्या आणि बाकीची उर्वरित जी रक्कम आहे ते कोरोना काळात जी परिस्थिती निर्माण होईल त्यावर खर्च करण्यासाठी, त्यातून बाहेर पडण्यासाठी म्हणून जे खर्च करावा लागेल त्यासाठी म्हणून ही रक्कम बाजूला ठेवा असं शासनाचा निर्देश असताना देखील ही पूर्ण बिलं अदा केल्या गेलेली आहेत. दुसरा महत्त्वाचा मुद्दा हा आहे की यामध्ये जे आक्षेप घेतले गेलेले आहेत
अत्यंत गंभीर आहेत आणि त्यावर प्रशासन बोलायला तयार नाहीत. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा हा आहे की दक्षता विभाग जो आहे महानगरपालिकेचा, त्यांनी शिक्षण अधिकारी ज्या ज्योत्सना शिंदे आहेत त्यांना नोटीस बजावलेली आहे, त्यांना स्पष्टीकरण मागितलेलं आहे. म्हणजे दक्षता विभागाला यामध्ये आक्षेप आढळत आहेत. मात्र महापालिका प्रशासना प्रमुख म्हणून जे आहेत आयुक्त राजेश पाटील यांना याबाबत काहीही वाटत नाही का? जे आरोप झालेले आहेत, नागरिकांमध्ये जो संताप आहे की शाळा बंद असताना 47,000 विद्यार्थ्यांसाठी गणवेश, स्वेटर, गोविंद, मग हा सगळा स्पष्टपणे पैशांची अफरातफर दिसते, भ्रष्टाचार दिसतो आहे. याच्या सगळ्याची चौकशी होणार का, हा एक मुद्दा. आणि जिथे पुढच्या 6 महिन्यांमध्ये कसे नियम लागू करावे किंवा परिस्थिती काय असेल त्यानुसार कसं व्यवस्थापन करावं हे अजून स्पष्ट होत नसताना पुढच्या 2 वर्षांसाठीची 20 कोटींची साहित्य खरेदी याच्याविषयी कोणी उत्तर नाही दिली. अर्थातच या संदर्भामध्ये महापौर किंवा जे शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्ष आहेत त्यांचं म्हणणं आहे की गरिबांसाठी ही खरेदी आहे, त्यांना मिळू द्या, पुस्तकं मिळू द्या, वह्या मिळू द्या किंवा गणवेश मिळू द्या. पण मुद्दा हाच आहे की आता हे कोण नेऊन देणार त्यांना? ते बाहेर पडू शकत नाहीत आणि कुठं जाणार आहेत? हे स्वेटर घालून या काळात कुठं जाणार आहेत? ही खरेदी पुढे ढकलता आली नसती का? हा महत्वाचा मुद्दा आहे. कारण की आता जी परिस्थिती आहे, 3,000हून जास्त नागरिकांचा कोरोनाने इथे बळी घेतलेला पिंपरी चिंचवडमध्ये रेमडेसिवीर नाहीये, बेड उपलब्ध नाहीये एकही. अशा परिस्थितीमध्ये आरोग्य यंत्रणा उभी करायची गरज असताना केवळ न्यायालयाच्या निर्णयाचा आदेश घेऊन ही खरेदी केल्याचं सांगितलं जाते आणि तो आदेशही दाखवला जात नाही. त्यामुळे नक्कीच इथे कुठेतरी शंकेला वाव आहे आणि याची आता चौकशी होणं गरजेचं आहे. नक्की गोविंद, खूप मोठी बातमी आहे. तुर्तास आभार सविस्तर माहिती दिल्याबद्दल. आपल्याला स्पष्ट इथं बघायला मिळतंय पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला प्राथमिकताच ठरवता आलेली नाहीये. जिथे शाळा सुरू नाहीयेत, विद्यार्थी आपापल्या घरी आहेत आणि कुणालाही बाहेर पडता येणार नाहीये घराच्या, अशी परिस्थिती असताना किंवा शाळा सुद्धा हे साहित्य मुलांच्या घरापर्यंत नेऊन देऊ शकत नाहीये, अशी परिस्थिती असताना 20 कोटींचं शालेय साहित्य का खरेदी केलं, स्वेटर त्यामध्ये का खरेदी केले, असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. आणि याकडे म्हणजे पिंपरी चिंचवड आयुक्तांकडे याचं उत्तर नाहीये. हे अजून गंभीर आहे. या सगळ्याची अर्थात चौकशी व्हायला हवी. कारनाम्यातील कागदपत्रांचा फॉन्ट वेगवेगळा आहे, नार्को टेस्ट करा, अशी मागणी शिवसेना नगरसेवक राहुल कलाटे यांनी केली आहे. करारनामा जर पाहिला असेल तर ज्या ज्या ठिकाणी स्टॅम्प पेपर आहे त्या प्रत्येक स्टॅम्प पेपरवर म्हटले 16-17, 17-18. परंतु तुम्ही जेव्हा जेव्हा आत जाता आणि ज्या पानावर 16-17, 17-18, 18-19 व पुढील 6 वर्ष करता, तर तुम्ही जर पाहिलं असेल तर प्रत्येक पेजवरचा फॉन्ट वेगळा आहे. तुम्ही जर करारनाम्यावरचे सील पाहिले असेल तर त्या सील मध्ये 2 पानामध्ये फरक आहे. म्हणजे तो करारनामाच खरं तर तुम्ही फॉरेन्सिक लॅब मध्ये तपासला पाहिजे आणि ज्या ज्या लोकांच्या त्या करारनाम्यावर सह्या आहेत त्यांची खरं तर नार्को टेस्ट करण्याची गरज आहे. आता आपण लॉकडाऊन 2.0 संदर्भातल्या बातम्यांकडे वळतो आहोत. राज्य सरकारने काल विविध वर्गांकरता मदत जाहीर केली, त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केलेली आहे. राज्य सरकारच्या घोषणांवर विरोधकांनी टीका केलेली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी टीका केलेली आहे. मदतीची घोषणा हा नुसता फार्स आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. आदिवासींच्या तोंडाला तर पानच पुसण्यात आली आहेत, असंही त्यांनी म्हटलंय. की जे सांगण्यात आलं की विविध योजना म्हणजे वृद्धकाळ योजना, श्रावण बाळ योजना, जे केंद्र सरकारच्या योजना आहेत, या योजनांमध्ये आम्हाला असं वाटलं की 1000 रुपये सरकार ॲडिशनल देते. ॲडिशनल 1000 रुपये देत नाही आहे. जे महिन्याला 1000 रुपये किंवा 1200 रुपये जे काही मिळत आहेत केंद्र सरकारच्या योजनेतनं, त्यात थोडासा भर राज्य सरकार टाकते. तेच पैसे फक्त ॲडव्हान्समध्ये देते. म्हणजे एकही नवीन पैसा त्यात मिळत नाही आहे. जो मिळणारच आहे तो थोडा आगाऊ फक्त सरकारच्या वतीनं देण्यात येतो. त्याचप्रमाणे आदिवासींच्या संदर्भात 2000 रुपये खावटी अनुदान हे देखील अक्षरशः त्यांच्या तोंडाला पानं पुसणं आहे. कारण मागच्या वर्षीचे 4000 रुपयाचं खावटी अनुदान हे फायनान्स सेक्रेटरीने लिहिलं होतं डीबीटीने द्या, परंतु जे काही मंत्री किंवा मंत्रालय आहे त्यांना खरेदी करायची होती आणि म्हणून त्यांनी ते दिलं नाही. मागच्या वर्षीचं 4000 अनुदानच मिळालं नाही. आता 4000च्या ऐवजी 2000 सरकार देणार आहे.
म्हणजे पुन्हा एकदा आदिवासींच्याही तोंडाला पानं पुसण्याचं काम या ठिकाणी सरकारच्या वतीनं झालेलं आहे। यासोबत जे फूड सिक्युरिटी ॲक्टमध्ये आहेत त्यांना ॲडिशनल देण्यात येईल असं सांगितलं। त्यांना ॲडिशनल देणं हे काही कठीण काम नाही आहे, परंतु जे गरीब आहेत, जे 2011च्या चुकीच्या सर्वेमुळे महाराष्ट्रात फूड सिक्युरिटीमध्ये येऊ शकले नाही, खरा दिलासा त्यांना द्यायला हवा, त्यांच्याकरता मात्र कुठली घोषणा सरकारने या ठिकाणी केली नाही। कन्व्हिनियंटली त्या ठिकाणी त्यांनी ते सोडून दिलेलं आहे। यासोबत आपण जर बघितलं तर सरकारने अशी घोषणा केली की आम्ही स्ट्रीट वेंडर्सला त्या ठिकाणी काही मदत करू। आता खरं तर स्ट्रीट वेंडर्सला केंद्र सरकारच्या माध्यमातून 10,000ची मदत ही मागच्या काळात करण्याचा निर्णय झाला, मोठ्या प्रमाणात ती मिळाली देखील, परंतु आता 1,500 रुपये देऊ असं सांगितलं। पण जे काही रजिस्टर्ड असं सांगितलेलं आहे याचा उपयोग हा केवळ मुंबई ठाणे इतक्यापुरतं होणार आहे, त्याच्या पलीकडे कुठेही रजिस्टर्ड फारसे स्ट्रीट वेंडर्स नाहीत, त्यामुळे त्यांना मदत होणार नाही। एक अजून याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे की सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं की आम्ही रस्त्यावरचे जे खाद्य विक्रेते आहेत त्यांनाही टेक होमची आम्ही व्यवस्था देऊ। पहिली गोष्ट त्यांच्याकडे येणार कोण, कारण आपण या ठिकाणी पूर्णपणे संचारबंदी लावली आहे। संचारबंदी लावल्यानंतर त्यांच्याकडे येणार कोण, त्यांच्याकडे पॅकिंगची व्यवस्था काय, ती कुठली व्यवस्था त्यांच्याकडे नाही, टेक होम देण्याची व्यवस्था नाही। ती असती तर त्यांनी प्रॉपर दुकानच उघडलेलं असतं। त्यामुळे अशा प्रकारे मला असं वाटतं कुठलाही विचार न करता आणि ज्याच्यामध्ये जमिनीवरची वस्तुस्थिती न समजून घेता केवळ धूळफेक करणारं एक पॅकेज हे या ठिकाणी घोषित केलं आहे। आमची सरकारला विनंती आहे की जे विविध घटक आहेत यांना सरकारने मदत केली पाहिजे आणि रेग्युलर जी काही तरतूद आहे त्याच्या व्यतिरिक्त जाऊन आज या ठिकाणी मदत केली पाहिजे। अन्यथा आजच मी एका अतिशय मोठ्या इकॉनॉमिक टाइम्ससारख्या पेपरमध्ये बघत होतो की महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही मोठ्या प्रमाणात खाली चाललेली आहे आणि रेमिटन्सेसमध्ये 20% जे काही ग्रामीण भागात शहरातनं पैसे जात होते त्याच्यामध्ये आत्ताच लॉकडाऊनची घोषणा होणार एवढं बघितल्यानंतर त्याच्यात कमतरता आलेली आहे। त्यामुळे यातनं एक मोठा परिणाम हा ग्रामीण आणि शहरी अर्थव्यवस्थेवर होणार आहे आणि म्हणून याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे। विशेषतः आमची अपेक्षा अशी आहे की राज्य सरकारने बेड्सच्या संदर्भात, व्हेंटिलेटर्सच्या संदर्भात, ऑक्सिजनेटेड बेड्सच्या संदर्भात योग्य कारवाई केली पाहिजे। यासोबत एक अजून आमची अपेक्षा अशी आहे की ऑक्सिजनचं मॅनेजमेंट, ऑक्सिजनची कमतरता आहे पण एवढी कमतरता नाही आहे, मुळात त्याचं जे काही लॉजिस्टिकल मॅनेजमेंट आहे त्याच्यामध्ये कुठेतरी सरकार फेल होते आहे, ते अधिक चांगल्या प्रकारे केलं पाहिजे असं आमचं मत आहे। केंद्र सरकारनं एअरफोर्सच्या मदतीने ऑक्सिजन आणून द्यावा महाराष्ट्रात अशी विनंती काल केली। तुम्ही काही बोलणार आहे का? क्रायसिस सिच्युएशन आहे, लोक ऑक्सिजन शिवाय मरत आहेत। असं आहे की मुख्यमंत्री देखील बोलताना त्यांना हे माहिती नव्हतं, कारण त्यांनी सांगितलं हे होऊ शकते की नाही मला माहिती नाही, पण एअरफोर्सच्या माध्यमातून ऑक्सिजन हे होऊ शकते की नाही मलाही माहिती नाही, जसं मुख्यमंत्र्यांना माहिती नाही आणि ते किती येऊ शकतं। मुळात ऑक्सिजनचं सगळं लॉजिस्टिक्स हे जे ट्रान्सपोर्टेशन आहे ते मोठ्या मोठ्या टँक्सच्या माध्यमातून आहे, त्याच्यामुळे मला असं वाटतं की जे शक्य आहे ते केंद्र सरकार तर सगळी मदत करणारच आहे। ते निघालेले आपण आहे चौकशीसाठी, ती जी काही चौकशी आहे त्याच्यावर मला कुठलीच कमेंट करायची की मागच्या पहिल्या लाटेपासून आपण जर बघतो आहे तर नागपूर जिल्ह्याची आणि नागपूरची जी आरोग्य यंत्रणा आहे ती वाढवण्यासंबंधी, ती बळकटण्यासंबंधी चर्चा होतात आहे, पण आज परिस्थिती अशी आहे की रुग्णांना बेड मिळत नाही आहे, बऱ्याच हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन अभावी लोकांचा मृत्यू होतोय, पण तरीही प्रशासन अजूनही गंभीर नाही। याच्यावर काय कारण वाटतंय? सगळ्यात मी अनेक वेळा हे सांगितलं की मुंबई आणि पुणे ही आपली महत्त्वाची शहरं आहेत, त्याच्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे, पण मुंबई पुण्याच्या बाहेरही महाराष्ट्र आहे हे या सरकारला माहितीच नाही। त्यामुळे नागपूर असेल, नाशिक असेल, औरंगाबाद असेल, इथे व्यवस्था वाढवण्याच्या संदर्भात कुठलीच कृती या सरकारच्या वतीनं होताना दिसत नाही। गेल्याही वेळी नागपूरला कुठली व्यवस्था केली नाही, आजही नागपूरची परिस्थिती अत्यंत वाईट आहे। म्हणूनच मी नागपूरमध्ये या ठिकाणी आलो आहे की जी काही मदत करता येईल मी इथेच थांबणार आहे आणि जी काही मदत करता येईल ती करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे। इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोकांना अडचणी या तयार झालेल्या आहेत, पण सरकारकडनं अक्षरशः कुठलीही अतिरिक्त मदत या ठिकाणी करण्यात येत नाही। कुठलंही इन्फ्रास्ट्रक्चरचं अपग्रेडेशन हे देखील करण्याकरता इथे कुठलीही कारवाई सरकारच्या वतीनं होत नाहीये। एक छोटासा ब्रेक, लगेच भेटतोय, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।
बुलेटिनमध्ये स्वागत. औरंगाबादमध्ये भीमजयंती उत्साहात साजरी होते. औरंगाबाद प्रशासनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादनाची परवानगी दिली आहे. सगळे नियम अंमलात आणून अनुयायी अभिवादन शिस्तीत करतायत. मोठी गर्दी टाळण्याकरता औरंगाबाद पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. पालन करायचं आहे आणि पलीकडच्या साईडला मोटरसायकल पार्क झालेले आहे औरंगाबादमधली ही दृश्य आहेत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याकरता औरंगाबादनं परवानगी दिलेली आहे. त्यामुळे तिथं नियम पाळत जयंती साजरी केली जाते. या दृश्यांसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत. एक आवाहन, मास्क नक्की वापरा, सोशल डिस्टन्सिंग पाळा आणि सॅनिटायझर सोबत ठेवा. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.